हेच आग्र्याच्या भेटीमध्ये सुद्धा होतं की महाराजांनी जी काही सगळी त्यांचा जो काही ताफा होता त्या ताफ्यातली जेवढी सगळी मावळे मंडळी होती, जेवढे सैनिक होते, त्या लोकांना पहिले परवाने घेतले त्यांच्याकडून आणि त्यांना पहिलं दक्षिणेकडे पाठवायला सुरुवात केली. आता महाराज, शंभूराजा आणि काही निवडक लोकच उरलेत. मग आता अर्थात त्याच्यामध्ये मतप्रवाह आहेत की महाराज पेटाऱ्यातून गेले की महाराजांनी पेटारा पकडणाऱ्या ह्याची भूमिकेमध्ये गेले, तर त्यामध्ये मतप्रवाह आहेत. पण महाराज सुटले हे तर सत्य आहे, त्याची इतिहासात नोंद आहे. मग त्याला तो एक मायक्रो मॅनेजमेंटचा प्रकार आहे की प्रत्येक गोष्ट कोण कुठल्या कुंभाराकडे थांबणार, कुंभाराकडे काय मेसेज दिला, तो मेसेज करून कुठल्या रूटने जायचं आहे, कुठल्या रूटवरून कुठल्या मंदिरात थांबायचं आहे, तिथून कुठे जायचं आहे, इतकं बारीक. म्हणजे यामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेर खातं पूर्ण बहिर्जी नाईकांसह, तर त्यांचं कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. तर हे मायक्रो मॅनेजमेंट आपल्याला महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत आढळून येतं. महाराजांनी त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये एकदा वापरलेलं तंत्र पुन्हा वापरलेलं नाही आहे. म्हणजे हा त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटचा फार महत्त्वाचा बेस आहे की एक वापरलेली टेक्निक आता एकदा खुल्या म्हणजे 1 लाखाच्या छावणीत जर हे केलं आहे तर तो थेट केला आहे, लपून केला आहे. मग जेव्हा तुमचं आपलं पेडगावचे शहाणे जे म्हणतात की तेव्हा काय केलं आहे की 2000चं सैन्य पुढे पाठवलं आहे, 7000चं सैन्य मागे ठेवलं आहे, एक रँडम आकडा. ह्या लोकांनी काय करायचं तर पेडगावच्या त्या किल्ल्यामधून मुघल सैनिकांना बाहेर काढायचं, त्यांना उकसवायचं आणि ते जेव्हा ह्यांच्या मागे लागतील तेव्हा हळूहळू हळूहळू वेगानं पुढे पळत राहायचं. त्यांना वाटलं पाहिजे की आम्हाला घाबरूनच पळतात. मग ते सैन्य मागे मागे गेल्यावर उरलेल्या 7000 सैन्याने तो अख्खा किल्ला खाली करायचा आणि निघायचं. इवन हे महाराजांनी किल्ला बांधणीमध्ये सुद्धा केलेलं आहे. म्हणजे महाराज जर तुम्ही बऱ्याच आपल्या जलदुर्गांचं जर तुम्ही निरीक्षण कराल तर महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने गडकोट बांधले आहेत. काही ठिकाणी सिंधुदुर्ग बांधलाय, शिसं टाकलं आतमध्ये बेसला. पद्मदुर्गावर जाल तर पद्मदुर्गावर आपण जो हे भरतो मधला दर्जा जो भरतो तो दर्जा चुन्याचा भरलाय. आजही जर तुम्ही पद्मदुर्गावर गेला तर तो चुना दिसतो, दगड झिजलेत. म्हणजे इतकं त्या बांधकामाची क्वालिटी आहे. आणि तुम्ही जर कुलाब्याच्या किल्ल्यावर जाल तर कुलाब्याच्या किल्ल्यावर जे दगड ठेवलेत तसे वेगवेगळे ठेवलेत, म्हणजे 1 2 दोघांच्या वर 3 अशा पद्धतीने, आणि मध्ये थोड्या थोड्या फटी ठेवल्यात का तर पाण्याचा फोर्स हे. पण महाराजांनी पद्मदुर्ग बांधताना तिकडे चुना वापरला, मग तो इथे का नाही वापरला? मग त्यावेळी भौगोलिक परिस्थिती बघा की इकडच्या पाण्याचा फोर्स किती आहे, अमुक